2 शपथपत्राच्या आधारे चौकशी होणार। अर्जदाराने दिलेले शपथपत्र पूर्वज 13 ऑक्टोबर 67 रोजी तिथे राहत होते। त्यांच्याकडे जमीन नाही। त्याच गावातील कुळातील अशा व्यक्तीचे शपथपत्र ज्याला कुणबी जात प्रमाणपत्र मिळालेले आहे यावरून चौकशी करून जात प्रमाणपत्र दिले जाईल। पण अशा शपथपत्रावर आधारित चौकशी वैध ठरू शकत नाही। शिवाय 2012ला हे नियम केलेले आहेत, काय वैध आणि काय अवैध आहेत हा घटक ठरवताना, जाती ठरवताना 2012च्या या नियमाशी याचा काय संबंध आहे हेही स्पष्ट होत नाही। या निर्णयामध्ये रिलेशन म्हणजे जाती नाते संबंध हा शब्द वापरला आहे, नातेसंबंध। मात्र सरकारच्या 2000 सालच्या अधिनियमामध्ये 2000 सालच्या अधिनियमामध्ये रिलेटिव्ह नातेवाईक याची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे। रिलेटिव्ह म्हणजे काय, नातेवाईक म्हणजे काय, इथे हा शब्द नाही वापरला। काय वापरला? रिलेशन। आणि मग हा नातेसंबंध रिलेशन हा अतिशय अस्पष्ट, त्यात पितृकुळ, मातृकुळ, दत्तक या सर्वांचा समावेश होऊ शकतो। त्यामुळे दूरच्या शेकडो लोकांच्या शपथपत्राच्या आधारे जात निश्चित केले जाऊ शकते, हे धोकादायक आहे। तसेच कुळ या शब्दाचा उल्लेख देखील केलेला आहे, परंतु कुळ या शब्दाची कोणतीही स्पष्ट व्याख्या नाही, त्यामुळे गोंधळ वाढणार। केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही। आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे। आणि म्हणून ह्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे। हे पत्र आम्ही काल त्यांना दिले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।